लोनच घेऊ शकत नाही, तुझ्यात ती कॅपॅसिटीच नाही, तुझ्यात ती ताकदच नाही असं म्हणून ती मला सोडून गेली आणि तिने मला घटस्फोट घेतला. स्वतःचं घर घेऊ शकत नाही म्हणून घटस्फोट. अहो बँका कोट्यावधीच्या बँका असतात, सगळ्या भाड्याच्या जागी राहतात, रेंटनी राहतात. का? त्यांना शक्य नाही का स्वतःच्या जागा घेणे? एका बँकेने ठरतं एका दिवशी किती जागा घेऊ शकतात. तुम्ही उत्पन्नाचं साधन बघा बरं, त्याची परिस्थिती खालावली आहे ना, त्याच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहा, खांद्याला खांदा देऊन उभं राहा आणि म्हणा की मी पण काहीतरी करते, आपण दोघं मिळून घर घेऊया. आजकाल काय झालंय, घर हे एक ट्रेंड आलेला आहे. 5,000 स्क्वेअर फीटचं घर बांधतो आम्ही, 500 स्क्वेअर फीट मध्ये राहतो आणि 4,500 स्क्वेअर फीटचा अहंकार मिरवतो. एवढी वाईट अवस्था आहे. तुकाराम महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देह भाड्याचे रे घर, देह भाड्याचे रे घर, उगा मीची चर चर, उगा मीपणा मिरवतोय, उगी अहंकार मिरवतोय. तुझं घर, तुझं देहच भाड्याचं घर आहे. कधी भाडे करू, कधी घर मला उठवेल सांगता येत नाही. देह भाड्याचे रे घर, मीची उगा चर चर, घेई जमीन जुमला, घेई जमीन जुमला, गाडी बांधीन बंगला, घेई जमीन जुमला, गाडी बांधीन बंगला, पण चुकला अभंग तुझा मालक पांडुरंग, पण चुकला अभंग तुझा मालक पांडुरंग. तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार, तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार, त्याचा व्यापार संपला, तुझा श्वास रे थांबला. रिटर्न तिकीट कन्फर्म आहे, कब कटेगा पता नाही. मग आपण असं जगतोय जसं काही मी अमर होऊन आलेलो आहोत. अहो मोठमोठाले घरं बांधतं, एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे, एकमेकाला एक विचारत नाही.